रंकाळा परिसराला भेट देणाऱ्या नागरिकांची आणि पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्यासोबतच खवय्यांचीही मोठी गर्दी होत आहे। अलीकडेच महानगरपालिकेनं संध्यामठ परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानं फेरीवाल्यांनी आमदार क्षीरसागर यांच्याकडे दाद मागितली। या पार्श्वभूमीवर आमदार क्षीरसागर यांनी आज प्रत्यक्ष स्थळी भेट देत फेरीवाल्यांशी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला। यावेळी आमदार क्षीरसागर यांनी स्पष्ट केले की रंकाळा तलावाचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे। फेरीवाल्यांनी शिस्त पाळावी आणि अधिकाऱ्यांनीही अन्यायकारक कारवाई टाळावी। त्यांनी पुढे सांगितलं की काही दिवसांपूर्वी रंकाळ्यात कचरा आणि अन्न नासाडीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते। अशा कृतींना अजिबात पाठबळ मिळणार नाही। फेरीवाल्यांनी पर्यटकांना त्रास न होता वाहतुकीत अडथळा न आणता आपला व्यवसाय करावा। रहिवाशांकडून पार्किंग, कचरा व्यवस्थापन आणि वाहतुकीच्या कोंडीबाबत आलेल्या तक्रारींचाही आमदार क्षीरसागर यांनी तात्काळ पाठपुरावा केला। त्यांनी वाहतूक शाखेला कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त नेमण्याच्या सूचना दिल्या। तसंच रंकाळा परिसरात ओला व सुका कचरा संकलन केंद्र तात्काळ उभारण्याच्याही सूचना दिल्या। तसेच नव्या विकास आराखड्यात रंकाळा स्टँड ते फुलेवाडी आणि क्रशर चौक ते जावळाचा गणपती चौक असा जोड उड्डाण पूल प्रस्तावित करण्याचंही त्यांनी सुचवलं। या बैठकीला शिवसेना पदाधिकारी, महानगरपालिका अधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।